कॉन्कॉर्डच्या आजच्या तासामध्ये आपल्याला जवळपास नामाचंच रिव्हिजन होणार आहे बघा एक प्रकारे. जर तुम्ही नाम अभ्यासलेलं असताना आधीच्या तासाला जर हजर असताल तर जवळपास 15 दिवस आपण नाम घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये समेशन प्लुरल्स होते, अनकाउंटेबल नाउन्स होते, त्याच्यानंतर झिरो प्लुरल्स होते, मल्टिपल प्लुरल्स होते भिन्न भिन्न अर्थाचे. फिश आणि फ्रूटमधला आपण सुद्धा देखील फरक पाहिला होता की फिशेस केव्हा होते आणि फ्रूट्स केव्हा असतात हे देखील त्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहेतच. इतकंच नाही तर काही नामे ही रूपाने एकवचनी उपयोगाने अनेकवचनी, तर काही नामे यांच्या उलट असतात, रूपाने अनेकवचनी तर उपयोगाने एकवचनी असतात. ते सगळा पसारा आज आपल्याला अभ्यासायचा आहे जेणेकरून कॉन्कॉर्डचा शेवट होईल. ठीक आहे, पहा त्यातलं उदाहरण. मला असं वाटतं एक 17-18 काहीतरी नियम चालू, 18-19 झाले असतील तरी 19वा नियम चालू असावा. यात बघा, जर तुम्हाला मी इथे लिहिले की देअर इज असते का देअर आर असते असं जर विचारलं तर तुम्ही निवड कोणाची करणार, देअर इज का देअर आर? तर बरेच जण म्हणतील सर देअर आर बरोबर आहे. सर कशाहून बरोबर देअर आर? नाही सर मला वाटतं देअर इज का नाही सर देअर आर छान वाटतं सर. अरे पण देअर इज का नाही? तुम्हाला घ्यायचं घ्या ना सर, मला देअर आरच घ्यायचं आहे असं सुद्धा म्हणते. पण खरं सांगतो हे देअर हे जे काही फॉर्मल देअर असणार जे सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचं ते नसतंच. डमी सब्जेक्ट एक प्रकारचा त्याचं नसतं, ते फक्त सुरुवातीला वापरतात. काही जण हिअर वापरतात, कोणी जण देअर वापरतात. बघा वाक्याची सुरुवात फॉर्मल सब्जेक्ट देअर ने होत असेल, काही जण त्याला इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणतात, म्हणजे वाक्याची सुरुवात करून देणारा एखादा करता, त्याला एवढं मान द्यायचा नाही. देअरने होत असेल तर क्रियापदाचे रूप त्यानंतरच्या नाउन किंवा प्रोनाऊननुसार वापरावे. जो येईल तो पाहू. याच्यात देअरशी काही संबंध नाही. मग देअर नंतरचं जे वर्ब आहे ते मुळात कोणाशी आहे, पुढे येणाऱ्या रिअल सब्जेक्टशी राहील, त्याचा संबंध तिकडं. मग सिंग्युलर प्लुरल त्यानुसार तुम्ही काय करायचं, वर्ब वापरत राहा, फुल स्टॉप. पहा एक्झाम्पल, देअर डॅश नो स्ट्रीट लॅम्प्स in our colony. There dash no street lamps. याच्यामुळं इथे काय ना, आता सांगा त्याने विचारलं इज घेणार आहे का आर घेणार आहे, उत्तर काय आलं आर. काही म्हणतील सर आमचं देअरमुळं आर घेतलं होतं पण बरोबर आलं होतं. तसं नाही, टोले नाही मारायचे इथं, हो ना. जय बोले द्या टोले असे कार्यक्रम चालू द्यायचे नाहीत. हे कोणामुळं आले इकडं, स्ट्रीट लॅम्प्समुळं. देअर डॅश ब्रेड अँड बटर फॉर ब्रेकफास्ट. आता सांगा, काही म्हणतील तरी पण मी आजच घेतलं होतं सर आणि घरी गेलो, उत्तर काय निघलं इज. कशामुळं, ब्रेड अँड बटर हे डिशचं नाव आहे ब्रेकफास्टच्या. चला मग असेच ते देतील ना तुम्हाला, कोण कशासोबत काय खातं हे आपल्याला माहीत असले पाहिजे. त्यांनी बघा देअर परिचित आलेलं उदाहरण 2-3 वेळेस आलं हे. देअर आर एग्स अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट. हे मागे उदाहरण घेतलं होतं आपण नाऊनच्या वेळेस. चाल मग आता हे इज आहे का आर आहे त्याने दिलेलंच आहे, हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे एवढं सांगा. तर देअर इज पाहिजे का देअर आर पाहिजे, तर हे डिशचं नाव आहे बघा, एग्ज अँड बेकन. बेकन म्हणजे डुकराचे मांस, आपण मागेही पाहिलं. तुम्हाला म्हटलं ते ही नावं फक्त गुगलवर टाकायची तुम्ही जाऊन आणि फक्त इमेजवर टिक करायची, तुम्हाला लगेच इमेज दिसतील त्यांच्या. फिश अँड चिप्स हे सुद्धा कशाचं नाव आहे, ब्रेकफास्ट एका डिशचं नाव आहे. मग इथं प्रॉब्लेम झालेला आहे, हे सेंटेन्स काय आहे, इनकरेक्ट आहे. तुम्हाला इथं काय पाहिजे होतं, इज
चला मी ते घेतलं आहे. देअर डॅश नथिंग टू बी शेअर्ड. सांगण्यासारखं काहीच नाही रे. मग सांग इज आर. इथे पुढं काय आलं नथिंग. मग नथिंगसाठी काय आलं तुला नथिंग इज. देअर इज नथिंग टू बी शेअर्ड. देअर डॅश प्रेझेंट मिस्टर काळे आणि मिस्टर देशमुख. दोन व्यक्ती हजर आहे आता. मग आता सांगा इज घ्यायचं आहे का आर घ्यायचं आहे. काही जण एवढं डोक्यात ठेवते याच्याशी संबंध याच्याशी संबंध याच्याशी. हे कुठं नाव नाही प्रेझेंट. त्याला हे तर ॲडजेक्टिव्हचं काम करतं आहे. मग कोण याच्यामध्ये अरे हे मिस्टर काळे आणि मिस्टर देशमुख कोण पाहिजे तर आर. पण सर मी देअर आर घेतल्या मग माझं बरोबर आलं होतं. ठीक आहे बाबा आलं तुझं साजरं कर तू. या वेगळी पुढचा नियम घेतोय आपण 20व्या क्रमांकाचा. तो म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी येणाऱ्या मुख्य नामाच्या नंतर जर प्रिपोजिशन फ्रेज येत असतील तर प्रिपोजिशन फ्रेजमधलं तुम्ही नाऊन महत्त्वाचं गृहीत धरायचं नाही. मुख्य नामाशी संबंध लावायचा क्रियापदाचा. बघा कर्त्यातील मुख्य नामानंतर ऑफ इन विथ या प्रिपोजिशनने सुरू होणाऱ्या फ्रेजमधील नाम महत्त्वाचे नसते. म्हणजे कोणत्या तर नामाचा आणि क्रियापदाशी संबंध लावताना त्यावेळेला महत्त्वाचे नसते. तर फ्रेज आधीच्या करू आपण मुख्य नामानुसार क्रियापद वापरावे. त्याचे वचन ठरवा तुम्ही त्यानुसार. समजा आता आपण एक्झाम्पल घेतले. The owner of the factories. The owner of the factories dash rich. सांगा आता इथं इज घेऊ का आर घेऊ. काही जण काय करतील असा जवळचा संबंध लावतील आणि खपतील. सांगा मग काय फॅक्टरीज आर. तसं नाही आहे. कोण श्रीमंत आहे फॅक्टरीज नाही आहे ओनर मालक त्यांचा. मग चला इथे कोण आलं याच्यामध्ये इज. कधी पण दूरचे संबंध लावले जातील. जवळचे संबंध लावले त्याला एरर ऑफ प्रॉक्झिमिटी म्हणतात आणि मुलं चूक करतात. प्रॉक्झिमिटी म्हणजे नियरनेस जवळ दिसणारा निकट दृष्टीचा दोष. मी मागे सांगितलं मायोपिया बऱ्याच जणांना असतो इंग्लिशमध्ये. दुसरं लावलं बघ रे बाबा आता. द टॉईज इन द शॉप डॅश एक्सपेन्सिव्ह इज का आर. शॉप इज टॉईज आर. हे इथं बघा हे इन प्रिपोजिशन आलं इथं ऑफ आलं आहे. याच्यानुसार वापरा. काही याच्यामध्ये आर. त्या दुकानातली खेळणी महाग आहे लक्षात ठेवा. काही जण काय करतात दुकानातल्या वस्तू महाग असल्या की सर मध्ये दुकानच महाग आहे. दुकानच महाग आहे म्हणजे अरे बाबा दुकान घ्यायचं तुला तर नाही दुकानातल्या वस्तू घ्यायच्यात ना. मग वस्तूविषयी बोलणं तू असं काय करतोस बोलताना. चालेल याच्यामध्ये आणखीन घेतलं मी याच्यात. all the workers with their supervisor dash been on strike for 5 days. 5 दिवस झालेत. has. मग विथवाला विथ या प्रिपोजिशन जरी सुरू झाला तरी सुपरवायझर याच्यामध्ये सुपेरियरच लिहून ठेवलं मी याच्यात. सुपरवायझर. मग सुपरवायझर वर्कर्स ऑल द वर्कर्सनुसार काय घालून तुम्हाला ह्या सुपरवायझरनुसार घेता येणार नाही. त्याच्यानंतर
चौथं, द टॉलेस्ट ऑफ द 3 बॉईज डॅश नेक्स्ट टू मी, सर्वात उंच, त्या तिघांमधला सर्वात उंच कुठं राहतो, माझ्या जवळ. बघा बरं, नेक्स्ट टू मी, नेक्स्टचा अर्थ इथं सगळं काय झालं त्याच्यामध्ये, नियर टू किंवा सीट घेऊ का सीट्स घेऊ, बसण्याविषयी म्हणून आपण माझ्या बाजूलाच बसतो भाऊ. द टॉलेस्ट ऑफ द 3 बॉईज, तिन्हीच्या तिन्ही मुलं तुझ्या बाजूला बसतात का, नाही. तिघापैकी सर्वात उंच, म्हणजे हे जे आहे हे ॲडजेक्टिव्ह नसून ते नाऊनचं काम करतं इथं, आणि हे सिंग्युलर झालं याच्यामध्ये. द टॉलेस्ट मीन्स द टॉलेस्ट बॉय, द टॉलेस्ट ऑफ द 3 बॉईज. मग काय घ्यायचं, सीटला इथं लावलं आहे, सीट्स बिसाइड मी, सीट्स नेक्स्ट टू मी. ठीक आहे, एवढं घ्या स्क्रीनशॉट. नाऊनशी संबंधित नियम आहे आता पुढचे, ते म्हणजे कलेक्टिव्ह नाउन्स. बघा, कलेक्टिव्ह नाउन्स यांच्यामध्ये बघा बरं, हे सिंग्युलर इन फॉर्म बट प्लुरल इन यूज, रूपाने एक वचनी, उपयोगाने अनेक वचनी. त्यांच्यामध्ये बघा कलेक्टिव्ह नाउन्स काही आहेत, काही समूहवाचक नामे रूपाने एक वचनी असतात, परंतु उपयोगाने अनेक वचनी असतात. अशा नामापैकी एखादे नाम कर्त्यात वापरल्यास कर्ता अनेक वचनी बनतो. आता यांच्याकडे लक्ष ठेवायचे, कोण कोण आहेत हे 10-12 नावं आपण आधीसुद्धा पाहिले नाऊनमध्ये. बघा, कॅटल शब्द आठवला की सगळे बरोबर 10-12 नावं आपल्याला आठवली पाहिजे त्याच्यामध्ये. बघा, कॅटल, लगेच जेंट्री, क्लर्जी, पोलीस, पिझंट्री, शेतमजूर ज्याला म्हणतो आपण त्याच्यात घेतोय. त्याच्यानंतर नोबिलिटी, सरंजाम वर्ग, टेनंट्री, किरायदार वर्ग, त्याच्यात आलं आहे फोक, कॅनॉन, वर्मिन, एक्सक्रिटा, इनसायनिया, सन्मान चिन्ह, एक्सक्रिटा मलमूत्र ज्याला म्हटलेलं आहे. त्यात तुम्हाला पीपल हा सुद्धा घेता येईल. फक्त पीपलचा एक प्रॉब्लेम आहे की पीपलला आपण यस लावलं तर भिन्न भिन्न राष्ट्राचे लोक असं होऊ शकतं, भिन्न जाती जमातीचे लोक होऊ शकतात पीपल्स. बाकीच्या मात्र असं तुम्हाला यस लावता येऊन त्याचं अनेकवचन करता येणार नाही, कारण ते मुळातच अनेकवचनी आहेतच. बघा बरं, वरील नामाआधी अ किंवा ॲन हे आर्टिकल वापरू नये. तसेच त्यांचे यस किंवा ईयस प्रत्यय जोडून अनेक वचने करू नये. फक्त ती सूट कोणासाठी दिलेली आहे? पीपलसाठी, बाकीसाठी नाही. पण अ पीपल तर म्हणणार नाही आपण, पीपल्स म्हणतोय. चाल, एक्झाम्पलमध्ये द कॅटल डॅश ग्रेझिंग इन द फील्ड. ही तुम्हाला रिव्हिजन झाल्यासारखी वाटण बघा बरं. तर इथं काही आर
कॅथल आर. दुसरे दिले आम्ही त्याच्यात द जेंट्री ऑफ द टाउन इन्व्हायटेड फॉर द फंक्शन. वॉज इन्व्हायटेड का वर इन्व्हायटेड. टाउनला नाही बोलला आम्ही, कोणाला बोलला, जेंट्री, तिथले सभ्य लोक. वर इन्व्हायटेड त्यांच्यामध्ये घेतले. द पिझंट्री फेस मेनी प्रॉब्लेम्स. सांगा. हॅव, हॅज. सर्वांनाच प्रॉब्लेम फेस करताय सध्याच्या काळामध्ये. बघा, तर पिझंट्री इन अवर विलेज. पिझंट्री मजूर वर्ग जो आहे, शेतमजूर वर्ग, त्यांना प्रॉब्लेम्स आहेत. मग इथं काय आलं, हॅव, प्लुरलमध्ये गेलेले आहेत तेच. जिकडे तिकडे पाहतोय बघा बरं, शेतकऱ्यांचे प्रश्नच प्रश्न आहेत. मागे कोरोनानं जीव घेतलाय सगळ्यांचाच. त्याच्यानंतर कोरोनाचा प्रभाव इतका झाला की निसर्गानं रूपच वेगळं धारण केलं आहे. बघा बरोबर, असा कडक ऊन उन्हाळ्यासारखं पडतंय, पाऊस आहे तसाच येतोय, नुकसान जिकडं तिकडं, सगळे प्रश्न निर्माण झाले जिकडं तिकडं. आता वर्मिन, त्यात हे एक आली, कीटकांची भर, ती काही कमी आहे झालं. काही काही ठिकाणी असं म्हणतात नाही की सोयाबीनला 1 किंवा 2च काय शेंगा आहेत आणि त्याच्यावरही कीड पडायला लागली, पाऊसच नाही उघडायला काही ठिकाणी. हा मोठा प्रॉब्लेम चालू आहे. वर्मिन हे सर्वांना त्रास देणारे जी काही जीवजंतू आहेत ती याच्यामध्ये मोडत आहेत वर्मिनमध्ये. बरं, वर्मिन डॅश द क्रॉप्स, डिस्ट्रॉय, डिस्ट्रॉईज काय घ्यायचं. मग हे वर्मिन प्लुरलमध्ये आहे, तर मग प्लुरलवालं विदाऊट यसवालं घ्यायचं, कारण यसवालं वर्ब हे सिंग्युलर असते. त्यांच्यामध्ये तुम्ही उदाहरणं घेऊ शकता. नोबिलिटीचं घेऊ शकता. पिझंट्री, पलीस, द पलीस आपण घेतलेलं बघा, द पलीस इज असं घेतलं चुकलं, द पलीस आर पॅट्रोलिंग द एरिया, त्याच्यामध्ये घेता येईल. द टेनंट्री फेस मेनी प्रॉब्लेम्स, फेसेस नाही करायचं, द टेनंट्री फेसेस मेनी प्रॉब्लेम्स म्हटलं की चुकलं. त्याच्यामध्ये टेनंट्री फेस मेनी प्रॉब्लेम्स, किरायदारांना देखील भरपूर त्रास भोगावा लागतो सध्याच्या काळामध्ये. हे झालं त्यांच्याकडचं. मग त्यांनी यस वगैरे लावू नका, त्यांच्या आधी आर्टिकल वापरू नका, म्हणजे प्रॉब्लेम कोण देतील ते तुम्हाला. त्यांनी पुरत दिलं असं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. परत दिलं त्यांनी कॅटल, दुसरं त्यांनी कॅटल्स, तिसरं दिलं फक्त त्यांनी कॅटल. कोणतं घ्यायचं याच्यातलं? घेता येणार नाही. उत्तर काय त्याच्यामध्ये, फक्त कॅटल. हे सुद्धा तुम्हाला वापरता येईल. ठीक आहे, एवढं घ्या स्क्रीनशॉट. बावीस नंबरचा नियम आहे 0 प्लुरल्सचा. पाहूया त्या 0 प्लुरल्समध्ये काय काय येतं. यात आपण त्याला मराठीमध्ये अनिश्चित अनेक वचन म्हणतो. अनिश्चित एक वचन म्हणजे त्याचं अनेक वचन होतं तसंच राहते. पहा बरं, 0 प्लुरल्समध्ये काही नामे दोन्ही वचनात सारख्याच रूपात वापरलं जातं. त्याला आपण उभयवचनी, दोन्ही वचनात ते वापरलं चाललंय. मग आता याचं वचन ठरवायचं कसं? पहा बरं, वापरली जातात त्यांचे वचन हे त्याआधी वापरल्या जाणाऱ्या संख्या विशेषणावरून ठरवावे. थोडक्यात डिटरमायनर्स ठरवणार ते नाऊनचं वचन. मग कोण आहेत हे दोन्ही वचनात वापरली जाऊ शकतात. त्यात आलं बघा बरं, डिअर. तुम्ही डिअर म्हटलं ते एक, पण तुम्ही मेनी डिअर्स म्हटलं तर चुकले.
परत यस लावता येणार नाही यांना. हे एक महत्त्वाचं बघ बघ. डिअर, स्वाईन, शिप, कॉड, ट्राऊट, सामन, ही माशांची नावं होती एवढी. मग ती बघा 3 त्यात घेतलेली आहेतच आपण. त्याच्यात आले बघा इलेक्टोरेट, सिरीज, स्पेसीज, एअरक्राफ्ट, स्पेसक्राफ्ट, डाईस, त्यात तुम्ही घेतलं ते. गॅलोज, यस लागले बघा, घाबरून न घ्यायचं, असे आणखीन तुम्हाला घेते. यांचं एक वैशिष्ट्य आहे बघा. वरील नामास यस किंवा ईयस प्रत्यय जोडून त्यांचे अनेक वचन करू नये. परत बघा, तसेच काही नामाशेवटी असणारे यस किंवा ईयस ही मूळाक्षरे वगळून त्यांचे एक वचन करू नये. नाही तर काही ना नवीन सुचतं. सिरीज काढा त्याचं यस, स्पेसीज काढ त्याचं यस, गॅलोज काढ त्याचं यस. तसं होणार नाही, इकडे कार्यक्रम तसं जमणार नाही. बस, नाही तर झाला गोंधळच सगळा. पाहूया त्यांच्याकडे उदाहरणं. घेतलेले उदाहरणं आहेत आपण बघा बरं. अ सिरीज ऑफ लेक्चर्स डॅश डिलिव्हर्ड. सांगा, वॉज डिलिव्हर्ड, वर डिलिव्हर्ड. काय घ्यायचंय? लेक्चर्स हे नाही घेतले, मग काय घेतले तर सिरीजच्या आधी बरोबर अ सिरीज आहे, हे सिंग्युलर झाले. उत्तर त्याच्यामध्ये वॉज. आम्ही 2-2 रिकाम्या जागा दिल्या तुम्हाला बघा बरं. मेनी इंटरेस्टिंग डॅश ऑफ लेक्चर्स डॅश डिलिव्हर्ड. पहिला पर्याय सिरीजेस वर, दुसरा पर्याय सिरीज वॉच, तिसरा पर्याय 3rd नंबर सिरीज वर, चौथा देतो आम्हाला सिरीजेस वॉच. सिरीजेस वर काय ना झकास वाटणार. मेनी इंटरेस्टिंग सिरीजेस, मेनी इंटरेस्टिंग सिरीजेस, मेनी इंटरेस्टिंग सिरीज. मग हे सिंग्युलर झालं का प्लुरल झालं? इथलं जे नाऊन वापरणार आहे तर हे कोण राहणार? प्लुरल. हे बघा आधी कोण आलं? मेनी इंटरेस्टिंग. इथे नाऊन काय झालं? प्लुरल झालं. मग उत्तर काय झालं? सिरीज वर. त्यानुसार तुम्ही व वापरलं. पुढचं प्रिपोजिशनच्या फ्रेजमधलं तुम्हाला नाऊन महत्त्वाचं राहणार नाही, ते इथं गोंधळ होऊ शकतो तुमचा. बघा तिसरे घेतले आम्ही. Choose the correct sentence or sentences. 2 पैकी कोणतं बरोबर आहे का? दोन्ही बरोबर आहे का दोन्ही चूक आहे ते सांगा. A gallows has been erected. उभारले ते वधस्तंभ. दुसरं, many gallows हॅव बीन इरेक्टेड. खूप जणांना फाशी द्यायची वाटतं एकदाच. चा ओनली ए, ओनली बी, बोथ, नायदर. याच्यातलं बघा, अ गॅलोज सिंग्युलर आहे याच्यामुळं
ज्याला हे शब्दच माहीत नसन तो काय डोकं लावून आल्यावर गॅलोला कसं काही असं लावले त्यांनी चुकलं त्यांचं. मेनी गॅलो याला बरोबर आहे, हे बरोबर हे चूक, ओनली बी आन्सर त्याचं गेला घरी. चल म्हणजे हे दोन्ही पण काय करेक्ट आहेत. गॅलोज हॅज आणि मेनी गॅलोज हॅव. मग आन्सर काय पाहिजे तुम्हाला, करेक्ट काय आहेत, बोथ दी सेंटेन्सेस आर करेक्ट. या पद्धतीने तुम्हाला घेता येईल. बघा we need 2 dice to play this game. सोंगट्या हव्या आहेत आम्हाला, सोंगट्या डाईस. चला हे सेंटेन्स करेक्ट का इनकरेक्ट. वी नीड 2 डाईस. 2 डाईस हे प्लुरल फॉर्ममध्ये आहे. 2 डाईस हे करेक्ट आहे. हे झालं याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर एवढं घ्या स्क्रीनशॉट. यामध्ये काही संख्यावाचक नामे सुद्धा आपण पाहिलेली आहेत बघा. त्यातलाच मी क्रम बदलत नाहीये. डझन, त्याच्यानंतर 100, स्कोर 20 म्हणतो आपण त्याला, 1000, ही संख्यावाचक नामे नामाआधी येऊन विशेषणाचा भाग असल्यास त्यांचे अनेक वचन यस किंवा ईयस प्रत्यय जोडून करू नये. एक परत तसेच वरील नामाआधी संख्याविशेषण आल्यासही त्यांचे यस किंवा ईयस प्रत्यय जोडून अनेक वचन करू नये. 2 गोष्टी. तिसरी गोष्ट महत्त्वाची, वरील नामाआधी संख्याविशेषण नसेल तरच या नामाचे अनेक वचन करावे, अन्यथा करू नये. बघूया काय होतं त्याच्यामध्ये. जर ते विशेषणाचा भाग असले तर त्यांचं अनेक वचन होणार नाही. त्यांच्या आधी संख्या विशेषण आले ते म्हणते आमचं अनेक वचन होणार नाही. पहा, I want 5 200 रुपीज नोट्स. काही जण त्या 100ला पण यस लावते. आय वॉन्ट 200 रुपीज नोट्स. ते पण हे मुळात करेक्ट की इनकरेक्ट हे तर पहिले शोधावं लागेल ना. चाल मग यांना तर लावलं नाही म्हणजे करेक्ट झालं का नाही. मी इकडे बघा बरं, हे नोट्स एवढं नावने त्यांच्या आधी येणारे सगळे ॲडजेक्टिव्हचाच भाग आहे. कारण आपल्याकडे 200 रुपयाची नोट निघलेली आहे म्हणून 200. आणि 200 रुपयाच्या किती नोटा पाहिजे, 5 नोटा पाहिजेत मला. बघा, आय वॉन्ट 200 रुपी नोट्स असं ते खरं पाहिजे होतं, करेक्ट. म्हणजे याचा अर्थ हे इनकरेक्ट आहे. करेक्ट मला करायचं असेल तर काय करावं लागेल, आय वॉन्ट 200 बघ बरं रुपी नोट्स.
काही जण म्हणतात ना, अरे त्यानं 100 ओळींच्या 2 कविता लिहिल्यात. इंग्लिशमध्ये कर बरं त्याचं. 100 ओळींच्या 2 कविता लिहिल्यात त्याने. ही रोट त्याने लिहिल्यात काय? 2 कविता लिहिल्यात. किती कविता लिहिल्यात? 2 कविता लिहिल्यात. 2 कविता किती किती ओळींच्या आहेत त्या सांग ना. अरे 100 ओळींच्या, 100 ओळींच्या आहेत त्या. मग इथं काय करायचं? टू परत काय? 100 लाईन पोएम्स. लक्षात ठेवायचं. 100 लाईन्सनी करायचं. याचं गोंधळ होईल. कारण हे नाऊन असताना हा पार्ट कोण झाला? ॲडजेक्टिव्ह. त्याच्यात तुम्हाला यस नाही वापरता येणार ना. ही रोट 200 लाईन पोएम्स. 2 लिहिले त्याने. हे याला जोडले नाही. म्हणतात परत अरे नाही 200 ओळींची कविता त्याने लिहिली. तसं नाही. हे त्याच्यात लक्ष ठेवा. 100 लाईन. ते मुद्दाम करून काय करते? इथे यस देशील लावून गेला मिळाला. मग चला चूक शोधत बसा मग तुम्ही. 100 लाईन्स पोएम्स. ही रोट 200 लाईन्स पोएम्स. करेक्ट आहे का? इनकरेक्ट आहे. तर हे इनकरेक्ट. करेक्ट काय करायला लागेल तुम्हाला? मी लिहून दाखवलं आहे आताच. ही रोट 200 लाईन पोएम्स. आपल्याकडे मराठी ट्रान्सलेशन तसं करू नका. 100 ओळींच्या 2 कविता त्यानं लिहिल्यात. लगेच ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये तयार. तसं करायचं नाही. बरं संख्या विशेषण जर आले आणि हे नामाचे काम करत असतील तरी मोठा प्रॉब्लेम आहे. तिसरं घेतलं बघा मी. 12 डझन. काय घेतलं रे बघ आता इथं? 12 डझन. 12 डझन. काय घेतलं की 12 डझन्स मेक अ ग्रॉस. काय काय चुकलं याच्यात? करेक्ट काय इनकरेक्ट आहे? तर हे इनकरेक्ट आहे. एक काही नाही ना, बरोबर सर. 12 डझन्स प्लुरल झालेला आहे. काय होतात? एक संच तयार करतात आणि मग काय होतं? अरे पण इकडं मग काय पाहिजे होतं? इथं मेक्स पाहिजे होतं. पण इथंही तू प्रॉब्लेम करून ठेवला. चुकलास ना. चुका याच्यात. मग करेक्ट कर त्याला. काय करशील? 12 डझन मेक्स अ ग्रॉस. हे परिमाणे एकत्र येऊन त्यांनी एकवचनी करता तयार केला. हे जरा करेक्ट. त्याच्यामध्ये आणखीन बघा. डॅश ऑफ कॅटल. डॅश ऑफ वर ग्रेझिंग इन द फील्ड. 2 जागी तुम्हाला भरायचं आहे. आता बघा, इकडचं एक नाऊन शोधायचं, इकडचं एक नाऊन शोधायचं. आम्ही तर करता दिलेलं आहे तुम्हाला प्लुरलमध्ये. करता प्लुरलच एक क्रिया प्लुरल आहे. चला मग त्याच्यात दिलं बघा बरं. 100 कॅटल. दुसरं दिलं आम्ही 100s कॅटल्स. तिसरंही दिलं आम्ही. घे बाबा आता तू 100s कॅटल. हंड्रेड्स ऑफ. आता निश्चित मोजता नाही यायला. थोडीच आकडे मोजले त्याने. शेकडो होते तिथं बसलेले. शेकडो चरत होता तिथं. बघणार काय म्हणते? 100s ऑफ कॅटल. कॅटल हे काय आपण आधीच पाहिलेलं आहे बघा. दिसायला दिसतो एक वचन निघतं काय ते. आणि त्याला यस लावायचं नाही. त्याच्यामुळं हा पार्ट बरोबर होता, हा पार्ट रॉंग होता. त्याच्यातला हा पार्ट बरोबर होता, हा पार्ट रॉंग होता. अरे मग हा पार्ट दोन्ही पण पार्ट कसे त्याच्यातले करेक्ट आहे. जसं नाही काय म्हणतात थाउजंड्स ऑफ पीपल हॅव गॅदर्ड देअर. जमले होते. त्याच्यामध्ये मला घेता येईल. ठीक आहे. तर एवढं घ्या स्क्रीनशॉट. या 22व्या क्रमांकामध्येच आपण त्याला समाविष्ट करत चाललेलो आहे बघा. आणखीन यावे पुढे. आता काही नामे अशी पण दिसतील बघा की ती उपयोगावरूनच तुम्हाला ठरवावं लागतात की एकवचनी आहे का अनेकवचनी आहे. त्याच्यात पहा. कमिटी, ज्युरी, गव्हर्नमेंट, फॅमिली, ऑडियन्स, क्राऊड, मॉब असे किती काही येतील. ह्या नामांविषयी काय आता?
बरं, यांच्या आत तुम्ही संख्या विशेषण पण लावू शकत नाही आहे, हाही मोठा प्रॉब्लेम आहे. पहा, वरील नामे त्यातील सदस्यांचा एक संच मानली तर ही नामे एकवचनी बनतात व त्यासाठी बघा तुम्ही इट, इट्स, इटसेल्फ यासारखे प्रोनाउन किंवा ॲडजेक्टिव्ह वापरू शकता. इट्स हे जे आहे हे ॲडजेक्टिव्ह आणि हे दोन नमुने आहेत प्रोनाउन. हे तुम्हाला करता म्हणून घेता येईल. एकवचनी झाले जर सदस्यांचा एक गट मानला तर, पण त्यातले जर तुम्ही प्रत्येक सदस्याला वेगवेगळं गृहीत धरलं तर मग हे अनेकवचनी बनतात. हे बोलणार त्याच्यातून कळलं आपल्याला. बघा, परंतु वरील नामातील प्रत्येक सदस्यास वेगवेगळे गृहीत धरल्यास ही नामे अनेक वचनी बनतात व त्यासाठी दे, देम, themselves, their, theirs हे प्रोनाउन किंवा ॲडजेक्टिव्ह वापरता येतात. म्हणजे यातलं एवढं हे जे प्रोनाउन आहेत, प्रोनाउन ह्याच्यातलं ॲडजेक्टिव्ह, ह्याच्यातलं प्रोनाउन तुम्हाला वापर. त्याच्याहून सुद्धा हिंट भेटेल त्यांची क्रिया एकवचनी का अनेकवचनी. हे नामावंत काही कळणार नाही तुम्हाला. मग क्रियापद कसं वापरायचं आम्ही, हे जर नामे कर्त्याच्या ठिकाणी आले तर आम्ही कसं ठरवायचं बघा बरं. या नामापैकी एखादे नाम कर्ता म्हणून वापरले गेल्यास त्याचे वचन क्रियापदानंतरच्या त्या नामाशी संबंधित असणाऱ्या ॲडजेक्टिव्ह किंवा प्रोनाउनवरून ठरवावे. प्रोनाउन येऊन कोणतं नाम इकडे असेल आणि तेच जर प्रोनाउन पुढे असेल तर रिफ्लेक्सिव्ह आला असेल. एक तर तुम्ही इट्स किंवा इट्ससेल्फ यातून लक्षात ठेवायचं. ॲडजेक्टिव्ह म्हणाल तर इट्स आणि प्रोनाउन म्हणाल तर इट्ससेल्फ यांचा वापर होईल, त्यावरून ठरवा. आणि अनेकवचनी असेल तर मग अनेक वचनानुसार घ्या. झालं. दियर असेल तर मग तिकडे काय येईल, देमसेल्व्स येतील. दियर किंवा देमसेल्व्स हे झालं सिंग्युलरसाठी, हे झालं प्लुरलसाठी. लक्षात ठेवा. त्याच्यावर मी हिंट दिली तर फक्त यावरून एक्झाम्पल बघा येऊन गेलेले आहेत सगळे. हे करेक्ट इनकरेक्टसाठीच येतात, रिकाम्या जागा भरासाठी जास्त वापरले जात नाहीत. द कमिटी वर एवढं पाहून तर ठरवतच ना तुम्हाला. कमिटी वर नाही काय म्हणते लगेच रॉंग. काय सांगतं पुढे चला आणखी. द कमिटी वर डिवायडेड इन इट्स ओपिनियन्स. इट्स आलेलं आहे इथं, त्याच्यामुळं काय आहे इथं प्रॉब्लेम आहे.
झालं. इथं प्रॉब्लेम नाही, काय म्हणते सर याच्यामुळे इथंच प्रॉब्लेम आहे काहीतरी, इट्सच काय करा बिअर करा, तसं नाही. हे कोणासाठी आलेलं आहे? ह्या नामासाठी. मग हे नाऊन झालं. आता याच्यामध्ये इट म्हणजे सिंग्युलर, म्हणून इथं प्रॉब्लेम झाला. इथं काय पाहिजे होतं? वॉच. तसंच पहा, द गव्हर्नमेंट taken their decisions well. मग चला, have, has. द गव्हर्नमेंट इथे काय आलं? दियर. दियर आहे, याचा अर्थ तुम्ही याला रेफर काय करताय? दे सारखं. म्हणजे इथं काय येईल? हॅव टेकन दियर डिसिजन्स वेल. याच्यामध्ये तुम्हाला घेते. तसंच तुम्ही ज्युरीची वाक्य ऐकली असतील, ऑडियन्सची वाक्य ऐकली, फॅमिलीची ऐकली असतील. झालं? त्या पद्धतीनं घेतली. एवढं घ्या. आहे अनकाउंटेबल नाउन्स. जी नावे मोजता येत नाहीत. आपण घेतली ना, अशी काही वस्तू आहे ज्या वस्तूंना मोजता येत नाही त्यांना दिलेली नावे, ही काय दिली? अनकाउंटेबल नाउन्स. ती अनकाउंटेबल नाउन्स कोणकोणती आहेत बघा बरं. यांच्यामध्ये एक यादी जर काढली तर तुम्हाला लक्षात येईल की फर्निचर, फुटवियर, क्लोथिंग, लगेज, बॅगेज, नॉलेज, ॲडवाईस. हे ॲडवाईसचा अर्थ काउन्सिल सारखा असावा. COUNSEL, काउन्सिल. नॉलेज, ॲडवाईस, पोएट्री, लिटरेचर तुम्हाला त्याच्यात घेता येईल पोएट्रीमध्येच. बघा पुढे, इन्फॉर्मेशन, कटलरी, क्रॉकरी, काचेचं सामान, कटलरी, सुरी, काटा, चमचा, सीनरी. हे सगळ्यांच्या शेवटी बघ बरं ERY यायला लागले. मशिनरी, स्टेशनरी, ERY शेवटी लक्षात ठेवायचं ह्यांच्यामध्ये. ड्रॅपरी येता येतील याच्यामध्ये. मग पुढे यांचे आपण उदाहरणं पोहे. त्याच्यामध्ये फूड येईन, टाईम येईन, हे सुद्धा आपल्याकडे काय आहेत? अनकाउंटेबल नाउन्स आहेत. पण ह्यांच्यामध्ये खासियत काय काय यांच्याकडे दिलेलं आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, ही नामे कशी आहे? अनकाउंटेबल म्हणजे ही रूपाने एकवचनी, उपयोगानं पण एकवचनातच मोडणार आहे. त्यांचं अनेक वचन करता येणार नाही. थोडक्यामध्ये वचनहीनच असतात. पण त्याला कोणत्या तरी वचनात घ्यावं लागेल ना कर्त्यामध्ये. करता वचनहीन म्हणून कसं जमणार आहे? मग क्रियापद पण वचनहीन आहे असं म्हणतात का? नाही. चल, या नामास अनेक वचनाचे यस किंवा इयस प्रत्यय जोडू नये. एक दुसरं या नामाआधी अ किंवा ॲन हे आर्टिकल वापरू नये. त्यांच्या आधी घ्यायचं नाही. अ घेऊ नका, याने घेऊ नका. तुम्हाला तसं ॲनवाला तर एकही दिसत नाही एखादा. तुम्हाला अल्फाबेट ॲड करायचं करू शकता. अल्फाबेट करताच ठिकाणी आधी करते काय असतील? एकवचनी क्रियापद पण एकवचनी. त्यांना एक तर यस लावून त्यांचं अनेक वचन करू नका. त्यांच्या आधी आर्टिकल वापरू नका. हे त्यांनी बंधनं टाकलेली आहेत. पहा बरं यांच्यामध्ये एक्झाम्पल्स. The furnitures have become old-fashioned. हे करेक्ट का इनकरेक्ट? द फर्निचर्सला एक प्रॉब्लेम आहे. इथला एक प्रॉब्लेम आहे. इथला एक प्रॉब्लेम झाला आहे.
म्हणजे हे काय पाहिजे होतं, सिंग्युलर पाहिजे होतं आम्हाला ते फर्निचर. हॅवचं काय पाहिजे होतं, हॅज. हे झालं असतं करेक्ट, म्हणून सेंटेन्स काय झालं, इनकरेक्ट. हे आधी पण आपले परिचित झालेले आहेतच. बघा आता हे दिलं, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. वेगवेगळं देण्यापेक्षा एकत्रच 2-3 घेऊन टाकतो बस. पहिलं घेतलं बघा आपण याच्याने, आय पॅक्ड माय लगेजेस. एक दुसरे दिलं त्याच्यामध्ये, द सिनरीज ऑफ काश्मीर आर रिअली अट्रॅक्टिव्ह. तिसरे घेतले आम्ही, I bought a pen and a notebook from the stationery. काही आम्ही चुका घेऊ, आणखीन लावून देऊ बस त्याच्यात. I am reading a new poetry. करेक्ट इनकरेक्ट कोणतं आहे त्याच्यातलं सांगितलं त्यांनी, ओनली ए अँड बी, ओनली बी अँड सी, ओनली बी सी अँड डी. चौथं आम्ही सांगितलं ऑल दी अबाव. अरे सगळेच्या सगळ्यात चूक आहे. पाहू, आय पॅक्ड माय लगेजेस आउट. द सिनरीज, अरे गेलं ना इथं इथं धिंगाणा गुंडला, द सिनरी ऑफ काश्मीर आउट. आय बॉट अ पेन अँड अ पेन्सिल, अ पेन अँड अ नोटबुक फ्रॉम द स्टेशनरी. अरे इथं प्रॉब्लेम झाला ना, बारीक बघ ना जरा, ARY नाही पाहिजे, ERY आउट त्याच्यामध्ये. आणि शेवटचं आय एम रीडिंग, अरे प्रॉब्लेम आला नाही तर अनकाउंटेबल नाऊनच्या आधी आर्टिकल वापरले, चूक. मग उत्तर काय झालं, चूज द इनकरेक्ट विचारलं काय पाहिजे तुम्हाला, ऑल दी अबाव. सगळीच्या सगळी कशी याच्यामधली चूक आहेत अशा पद्धतीने तुम्हाला तर्कातून तुम्हाला कटलरीचे उदाहरण घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर ॲडवाईसचे उदाहरण घेतलेलं आहे बघा, ही गेव मी अ गुड ॲडवाईस. आणि त्याने दिलं बघा बरं इथं, ही गेव मी अ गुड ॲडवाईस. हे चुकलेलं अ तिथे वापरता येणार नाही, पण त्यांनी म्हटलं ही गेव मी अ पीस ऑफ गुड ॲडवाईस. अ पीस ऑफ गुड ॲडवाईस यांच्यासाठी मला अ पीस ऑफ, अ काइंड ऑफ, अ सॉर्ट ऑफ घेतलेले आपण. त्यांना त्याच्यासाठी तुम्हाला ते फ्रेजेस वापरता. शेवटचे 2 राहिलेत आणखी. 24 नंबरचं आहे की आपण पाहिलेलं बघा की काही नामे अशी आहेत की जी रूपाने तुम्हाला अनेकवचनी वाटतात पण ती उपयोगाने एकवचनी निघतात. बघा, काही नामे रूपाने अनेकवचनी वाटतात. कशामुळं, केवळ शेवटी यस, इयस, आयस प्रत्यय असल्याने. ती कशी वाटतात आपल्याला, अनेकवचनी वाटतात. परंतु उपयोगाने ही नामे एकवचनी असतात. कर्त्याच्या ठिकाणी कोण कोण येऊ शकतो तो आम्हाला इथं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. झालं. यात जर पाहिले तुम्ही तर कोणती कोणती नावे आली ती आपण याच्यात देशाचं नाव घेतले होते बघा, रोगाचं नाव घेतले होते, त्याच्यानंतर खेळाचे नाव याच्यात घेतले होते, व्यक्तीचं नाव आडनाव याच्यात आलं होतं, त्याच्यानंतर त्याने लिहिलेले एखादे ग्रंथगिंत आहेत का त्यांचाही याच्यात उपयोग, पुस्तकांचा किंवा कादंबऱ्यांचा याच्यात उल्लेख तुम्हाला करता येईल. ग्रंथ असू शकतो, एखाद्याची कादंबरी असू शकते त्याचाही उल्लेख तुम्हाला याच्यात करता येईल, किंवा एखादा चरित्र असतो कोणाचं आत्मचरित्र असतं यांचाही वापर याच्यात केला
जाऊ शकतो, ते देखील आहेत. विषयाचं नाव आणि काही इतरही शब्द यात वापरले गेले होते. त्यांना यस लागलं मग कधी अनेक वचनी होतील असं काही नाही आहे. बघा त्याच्यातले आपण एक्झाम्पलच पाहूया. यांची सगळी माहिती आहेच आपल्याकडे आधीसुद्धा. देशामध्ये सुद्धा आपण घेतले होते. बघा उदाहरण, वेस्ट इंडीज डॅश फेमस फॉर इट्स सी बीचेस इज आर. तसं इट्सनं माहिती देऊन टाकली. वेस्ट इंडिज काय आहे तर ही कॅरेबियन बेटं आहेत. इथं काय इज फेमस फॉर इट्स झालं. द युनायटेड स्टेट्स डॅश अ रिच नेशन. मग तिथं अ रिच नेशन म्हटल्यानंतर मग इज इन द युनायटेड स्टेट्स इज त्या अर्थानं वापरता येईल. त्याच्यानंतर मिझल्स हे रोगाचं नाव आहे. बघा मिझल्स डॅश नॉट अ डेडली डिसीज. सांगा इज आर. मग याच्यात काय घ्यायचं तुम्हाला इज. अ डेडली डिसीज म्हटले त्याने मिझल्स यासारखे. आणखी मिझल्स हे गोवर झालं. त्याच्यानंतर मम्स गालफुगी शिंगल्स घेतलं होतं. डायबिटीज घेतलं होते आपण. रेबीज येते त्याच्यामध्ये. ठीक आहे. ही पण उदाहरण तुम्ही बघा. खेळामध्ये सुद्धा आलं बघा. मग इथं दिलं बिलियर्ड्स डॅश an indoor game इज आर. हे पण खेळाचं नाव दिलं त्याच्यामध्ये इज. बिलियर्ड्स आहे आपल्याकडं. स्नूकर्स आहे. चेकर्स आहेत. डार्ट्स आहे. त्याच्यात चेसला ड्रॉट्स देखील म्हणतो आपण. ड्रॉट हे शब्द पाहिला DRAUGST आणि DROUGST याच्यातला सुद्धा फरक आपण पाहिला होता. DROUGST म्हणजे आपण त्याला दुष्काळ म्हणतो आणि DRAUGST याला आपण घोटसुद्धा म्हणतो, आवंडासुद्धा म्हणतो आणि त्याला ड्रॉटला आपण सोंगटीसुद्धा म्हणतो. चौथ्यामध्ये घेतलं भाऊ व्यक्तीची सुद्धा आपण नावं घेतलेली आहेत. समजा मी घेतलं कवीचं नाव जॉन इट्स डॅश अँड इंग्लिश पोएट. होऊन गेला तो वॉज वर. तर काय आलं वॉज. WB इट्स तेच घेतलेलं आहे. जेम्स आहे. सॉक्रेटस आहे. म्हणजे काय ते प्लुरल थोडी झाले ते. चल पुढे. कादंबरी लिहिली असतील त्यांची नावे आपल्याकडं चेतन भगत यांनी लिहिलेली ही कादंबरीचं नाव घेतलं होतं. 2 स्टेट्स डॅश अ फेमस नॉवल written by चेतन भगत. चला इज आर. काय घ्यायचं इज का आर. उत्तर काय आलं इज. पुढे त्याच्यामध्ये विषयाची काही नावं आहेत का ती सुद्धा पाहूया आपण. मॅथमॅटिक्स डॅश an interesting subject इज आर. उत्तर त्याच्यामध्ये इज. मग अशी विशेष नाही. मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, फोनेटिक्स, लिंग्विस्टिक्स, ICS वाले लक्षात ठेवायचं. पण मग ह्याला प्लुरल करता येईल का तर हो. ते जर व्यक्ती सापेक्ष देत असेल व्यक्तीविषयी एखादी माहिती देत असेल बघा बरं त्याच्यातली हीज मॅथमॅटिक्स डॅश रिअली ॲक्युरेट इज आर. उत्तर काय आहे आर. हीज मॅथमॅटिक्स मीन्स मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. त्याचे तर्क वितर्क आपण त्याचं मॅथ लय भारी आहे त्या पद्धतीनं. तसंच तुम्ही इकॉनॉमिक्स हे विषयाचं नाव मग घेतलं तर ते सिंग्युलर होईल. पण मी म्हटलं व दी इकॉनॉमिक्स ऑफ धिस सिच्युएशन म्हणजे ह्या परिस्थितीचे इकॉनॉमिक्स म्हणजे याच्यातील अर्थविषयक कारणे आहेत. दी इकॉनॉमिक इश्यूज या अर्थाने इकॉनॉमिक्स वापरता येईल. त्या ते प्लुरलमध्ये चालले जाईल. म्हणजे ते एका विषयी जर माहिती देत विषयाचं नाव सोडून जर ते कोणाविषयी माहिती देत असेल तर ते काय म्हणतील त्याच्यामध्ये प्लुरलमध्ये येतील. मोस्ट ऑफ द न्यूज डॅश फेक असं एक वाक्य आपण घेतलेलं आहे. हे इज का आर त्याच्यामध्ये इज न्यूज हे सिंग्युलरमध्ये त्याच्यामुळे मोस्ट सुद्धा काय झाले
सिंग्युलरमध्ये झाले. त्याच्यात हे पहा, द फर्स्ट इनिंग्स डॅश नॉट येट टू एंड. मग सांगा इज आर काय घ्यायचं आहे, द फर्स्ट इनिंग्स इज टू एंड. याच्यात काय येईल, इज संपायची आहे, त्याच्यात घेता येईल. परत 9. इतरामध्ये आपण समन्स हा एक शब्द घेतला होता. समन्स म्हणजे कोर्टाचं प्रेमपत्र. समन्स हे सिंग्युलरमध्ये असतं आणि समन्सचं प्लुरल समन्सेस देखील आपल्याकडे अस्तित्वात आहे. हेच बघा बस, समन्स आणि समन्सेस हे झालं प्लुरल आणि हे झालं सिंग्युलर. यसवालाच मेंबर याच्यामध्ये सिंग्युलर आहे, लक्षात ठेवायचं आहे. चला, समन्स वर सर्ड ऑन हिम. हे करेक्ट का इनकरेक्ट असं जर विचारलं तर ते विचारू शकतात तुम्हाला, करेक्ट का इनकरेक्ट. हे इनकरेक्ट आहे. प्रॉब्लेम काय, समन्स याच्यामध्ये प्रॉब्लेम इथं काय पाहिजे होतं, वाचा. एवढं घ्या स्क्रीनशॉट. हे मल्टिपलमधले आहेत बघा, मल्टिपल प्लुरल्समध्ये जातील. त्यात फिश आणि फ्रूट याविषयी आपण माहिती घेतली होती. यांचे 2 भिन्न पद्धतीने अनेक वचने केले जातात. त्यातही तुम्ही पाहिलं बघा बरं, फिश याचे प्लुरल 2 पद्धतीनं. फिश केव्हा होईल आणि फिशेस केव्हा होईल. तर आपण म्हणतो ना की एकाच जातीची अनेक मासे असं असेल तर ते फिश, आणि भिन्न जातींची अनेक मासे ती काय झाली याच्यामध्ये, फिशेस. डिफरंट काइंड्स ऑफ फिशेस झालं. आणि द सेम काइंड असेल त्याच्यामध्ये फक्त फिश घ्या. देर आर मेनी फिशेस ऑफ द सेम काइंड. हे चुकलेलं आहे. देर आर मेनी फिश ऑफ द सेम काइंड त्याच्यामध्ये घेता येईल. आणि फ्रूट याच्या अगदी उलट आहे बघा. फ्रूट आणि फ्रूट्स असं जर तुम्ही घेतले तर हे फ्रूट काय होईल माहिती आहे का, भिन्न जातींची अनेक फळे, आणि ही झाली एकाच जातीची अनेक फळे. हा त्यांच्यातला फरक, बेसिक डिफरन्स आहे बघा फिश फ्रूटमधला. बघा एक्झाम्पल मी घेतले, देअर आर मेनी फिश ऑफ द सेम काइंड. करेक्ट का इनकरेक्ट असं जर विचारलं तर हे बघा करेक्टमध्ये राहतील. देअर आर मेनी फिश ऑफ द सेम, एका जातीचे अनेक, एक. दुसरं मी दिलं याच्यात, देअर आर डिफरंट काइंड्स ऑफ फिश in the pond. Correct? Incorrect. Different kinds of fish मध्ये प्रॉब्लेम आहे. इथं काय पाहिजे होतं, फिशेस. म्हणजे हे काय झालं याच्यातलं सेंटेन्स इनकरेक्ट झालं. आता करेक्ट खाली केलं आहे आपण. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स are essential in our regular diet. ते विचारतील हे करेक्ट इनकरेक्ट. तर हे इनकरेक्ट कशामुळं,
फ्रूट्स भिन्न जातीचे कमीत कमी 2 तरी येते ना त्याच्यामध्ये. फ्रूट पाहिजे, ते काय पाहिजे होतं, फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. याचं यस कधीच काढायचं नाही आणि याला यस लावायचं नाही, ज्याला तुम्ही भिन्न जातीची अनेक म्हणत असताना. आणि एकाच जातीचे अनेक म्हटले तर मग काय म्हणतात तुम्ही, फ्रूट्स. बघा अ बनाना इज अ फ्रूट. हे तुम्ही पहिले माहिती दिली, बनाना एक फळ आहे. आणि मग म्हणतात बघ बरं, आय बॉट 2 डझन. त्याला यस लावायचं आणि लक्षात ठेवायचं, 2 डझन फ्रूट्स. आता एक करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे असं विचारलं तर सांगता यायला पाहिजे, करेक्ट, इनकरेक्ट. सेंटेन्स काय झालं, करेक्ट. हे कशाच्या अर्थानं वापरलं त्यांनी, फ्रूट्स बनानाच्या अर्थात, बनानाज. हे कशात झालं, फिश फ्रूट्स. आणखीन एक शेवटचे बाकी आहे, त्याला मी 26 नंबर देऊन टाकतो. याच्यात ते बघा बरं, हे एक आहे पेन्स आणि दुसरं आहे मीन्स. यांच्यामध्ये बघा पेन्स हे त्याच्या अर्थानुसार एक वचनी अनेक वचनी रूप धारण करू शकते. पेन्सचा अर्थ जर तुम्ही सफरिंग जर लावला, यातना, दुःख, तर ते सिंग्युलर बनेल, थोडक्यामध्ये अनकाउंटेबलमध्ये जाईल. पेन्सचा अर्थ तुम्ही अटेम्प्ट्स किंवा एक्झर्शन्स लावला, प्रयत्न, तर हे प्लुरलमध्ये जाईल. कर्त्याच्या ठिकाणी कसं कोणत्या अर्थानं वापरलं ते पाहावं लागेल. आणि शेवटचे आहे त्याच्यामधले मीन्स. मीन्स हे सोर्सेस या अर्थानं वापरलं तर प्लुरलमध्ये, आणि मीन्सला आपण मोड म्हणून वापरलं, मोड ऑफ ट्रान्सपोर्ट, तर सिंग्युलर बनेल. आणि सोर्सेस ऑफ इन्कम या अर्थानं वापरलं तर ते प्लुरल बनेल. एक्झाम्पल्स पहा, त्याच्यावरून ठरवा. मच पेन्स, टेकन. मग याच्यामध्ये वॉज, वर. मग काय येईल, ऑलरेडी त्याच्या आधी मच वापरलं तर तुम्ही सिंग्युलरमध्येच आहेत काय, वॉज, मच पेन्स वॉज टेकन. बरंच यातनं भोगल्यात त्यांनी. मेनी पेन्स डॅश बीन मेड, टू गेट सक्सेस. यातना आणि कष्ट फरक आहे ना. मग चला याच्यामध्ये घेतलं आहे हॅव, हॅज. उत्तर काय याच्यामध्ये, हॅव ऑलरेडी तर मेनी आलेलंच आहे, हिंदी द्यायला लागलं तुम्हाला, संख्या विशेषण त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये झिरोसारखंच काम करायला लागले. यांच्या आधी आणि संख्या विशेषण सांगते त्यांच्या बाबतीत. मीन्सबद्दल बघा, ही हॅज बीन फेसिंग many economic problems because his means dash come to an end. त्याचे कमाईचे स्रोत सगळे आटायला लागले, तो प्रॉब्लेम फेस करतोय आता. ही हॅज बीन फेसिंग मेनी इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स. चल मग याच्यामध्ये हॅव का हॅज. मग याचं हीज मीन्स कोणत्या अर्थाने दिलं, सोर्सेस ऑफ इन्कम, म्हणून त्याला काय. आणि शेवटचं डॅश देअर एनी मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. आपण इथं मीन्स घेऊ कारण आपल्याला मीन्स या अर्थानं वापरायचं. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट सांगा, इज घ्यायचं आहे का आर. डॅट डॅश देअर एनी मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, तर ते इज देअर एनी मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. तर इथं येऊन हे कॉन्कर्ड टॉपिक तर समाप्त झाला आहे.